राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यामधल्या गंगा स्नानावरून केलेल्या वक्तव्यावरून सध्या वाद सुरू झालाय। नांदगावकरांनी कुंभमेळ्यातून गंगेचं पाणी आणलं होतं, पण ते पाणी प्यायला मी नकार दिला असं राज ठाकरे म्हणाले। यावरून भाजप नेत्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। कुंभमेळ्यातल्या गंगा स्नानावरून राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू झालाय। मनसेचा 19वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवडमध्ये साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातल्या गंगा स्नानावरून एक वक्तव्य केलं। अनेकांनी अंघोळ केलेलं गंगेचं पाणी मी पिणार नाही असं राज ठाकरे म्हणाले। राज ठाकरेंनी बाळा नांदगावकरांसोबत झालेला एक किस्साही सांगितला। गंगेच्या प्रदूषणावरूनही राज ठाकरेंनी टीका केली। आमचे बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं मी नाही पिणार। माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? नांदगावकर साहेबही त्यांचं ऐकत नाही या बाबतीत असं दिसतंय। शेवटी त्यांनी टीका केली तर त्यांची टीका या देशामध्ये सध्या तरी अल्पमतात आहे। अंधश्रद्धेतून बाहेर या असं आवाहनही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलंय। मध्ये राज कपूरनी चित्रपट पण काढला। लोकांना वाटली झाली गंगा साफ, त्याच्यात वेगळीच गंगा। लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत। अजून पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही। सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा, सगळ्यातनं डोकी हलवा नीट। सगळे प्रश्न हिंदू धर्मालाच विचारायचे। ईदच्या टायमाला आणि बकरीदच्या टायमाला विचारा ना। मोहरमच्या टायमाला जेव्हा प्राण्यांवर सळ्या घातल्या जातात तेव्हा कोण विचारत नाही। राज ठाकरेंच्या वक्तव्यानं अनेकांच्या भावना दुखावल्याचं रोहित पवार म्हणाले। यावरून मिटकरींनी रोहित पवारांना टोला मारलाय। त्यांनी जे स्टेटमेंट दिलं त्याच्यामुळे अनेक लोकांच्या धार्मिक भावना या नक्कीच दुखावल्या गेल्या। त्या पाण्याची ताकद जबरदस्त आहे। त्यावेळेस कुंभमेळ्यामध्ये पहाटेच्या कुंभस्नानाच्या वेळी अनेकांचे जीव गेले, त्यावेळेस तुमच्या भावना दुखायला पाहिजे होत्या। पिंपरीतल्या मेळाव्यात राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याचं आव्हाडांनी कौतुक केलंय। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनी बोलावं असा टोला राऊतांनी मारलाय। त्यांनी असं केलं, असं हे जर आम्ही केलं असतं ना तर आतापर्यंत आमच्या घरावर मोर्चे, घरावर दगडफेक, आम्ही देशद्रोही पण ठरलो असतो। मी राज ठाकरेंचं अभिनंदन करीन की असा हिमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे। मत लागते सगळं बोलायला। बिंदास बोललेत राज ठाकरे, जे मनात येते आणि ते अनेक भारतीयांच्या मनात आहे। त्याच्या डेअरिंगला सलाम आहे। राज ठाकरेच्या डेअरिंगला, वक्तव्यामध्ये त्यांनी दाखवलेल्या हिमतीबद्दल त्यांना मानाचा मुजरा। आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता, समाजवादी पार्टीचा असता, काँग्रेसचा असता, किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा असता, किंवा आमच्यापैकी कोणी असतं, तर या विधानावर भारतीय जनता पक्ष, मिंदेंची सेना यांनी थैथयाट केला असता। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना मनसे नेत्यांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे। त्या विषयावरती त्यांच्याशी तुम्ही मला वाटतं 30 तारखेला कदाचित ते बोलतीलच गुढीपाडव्याला, कारण त्यांच्या मनामध्ये माझ्यापेक्षा वेगळ्या भावना असू शकतात काय बोलायचं ते, त्याच्यामुळे ते बोलतीलच किंवा मध्यंतरी कधी तुमची भेट झाली तर ते निश्चितपणे बोलतील। राजसाहेबांनी असं म्हटलं की आत्ताच कोविडसारखा एक मोठा आजार गेलेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लोक आंघोळ करत असतील, आता आंघोळ करायला विरोध नाही आहे, पण तिथे लोक ज्या पद्धतीने घाण पसरवतात किंवा त्या गंगा मातेचा जो काही पावित्र्य तो राखत नाही, याच्यावर साहेबांचं ते कालचं भाष्य होतं।